रामकृष्ण हरी. खरं म्हणजे सुवर्ण महोत्सव या ठिकाणी होतो आहे हे आपण या ठिकाणी ऐकलं. असं बरेच मंडळी या ठिकाणी म्हणत असतील की आपण 3 वर्षापासून सुवर्ण महोत्सव करतो, आपण सुवर्ण कळस काढायचा आहे, सुवर्ण कळस काढायचा आहे, तरी आपण कळस का काढत नाही? याचं मुख्य कारण हे, आपण गेल्या वर्षी आपल्याला आज बघा इंद्रायणीला पूर आला. आपलं पूर्ण किचन जे बांधलेलं होतं आणि कंपाऊंड वॉल बांधलेली होती ती पूर्णच्या पूर्ण वाहून गेली. थोडं बसा सगळेजण. तुम्ही तुम्ही किती जरी उठले तर काही वाढ होणार नाही. आणि ताटं काय आम्ही कोणाला देणार नाही. ताटं कोणी देऊ नका आणि वाढायचा तर विषय सोडू नका. म्हणून सगळ्यांना माझी विनंती की ताटाची गडबड सुरू झाली बघा. किती विचित्रपणा आहे. बरं एका दिंडीमध्ये कोणाला जेवण भेटलं नाही हात वरी करा बरं. यावर्षी दिंडी नंबर 43 सुरुवात आळंदीपासून झाली आणि जे पदार्थ केले आणि एका माणसाला भेटले नाही असं मला येऊन सांगा बरं. तरी आपली ताटाची गडबड चालू आहे. म्हणून सांगतो यावर्षी आपण काय झालं की पाणी आला म्हणून आपण काय केलं, यावर्षी आपण 1 कोटी रुपयाची आपल्या मंदिराला लागून पलीकडे जमीन होती त्या ठिकाणी आपण जवळजवळ 8-9 गुंठे जमीन ह्या ठिकाणी ती जमीन घेतली. काहून तर आपल्या सप्ताह करण्याकरता, जेवण्याकरता किंवा उभं राहण्याकरतासुद्धा आपल्या मंदिराशिवाय जागा नव्हती. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जागा मिळाली आणि आपण ती जागा यावर्षी खरेदी केली, पूर्ण झाली. आणि ते करल्यामुळं आपला कळस रोवून या ठिकाणी 1 वर्ष लेट झाला. मग तुम्हाला सर्व माहीत असावं तुमचा पैसा दिलेला आणि सर्वात महत्त्वाचं जे कळसाला तुम्ही देणगी देता त्याचं खातं वेगळं आहे, त्याचे पैसे वेगळे आहेत. मला वाटते 22 लाख रुपये या ठिकाणी आपल्या कळसाच्या या ठिकाणी जमा झालेले आहेत. 22 लाख रुपये आपले कळसाचे तयार आहेत आणि त्या ठिकाणी सोनं वाढले तर ठीक आहे, त्याला विलाज नाही. पण 22 लाख रुपये काही जे आपल्याला मनी दिलेत, आपण लॉकर घेतले आणि त्या लॉकरमध्ये आपण त्या प्रत्येक गोष्ट तुम्ही एक जरी मनी दिला तर आपण बँकेच्या लॉकरमध्ये टाकून ते पैसे आपण त्या ठिकाणी ठेवत आहेत. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, अगर कळस काढायच्या अगोदर आपल्याला 2 गोष्टी करणं अत्यंत जरुरी आहे. त्या ठिकाणी इलेक्ट्रिकेशन लाईट परणं, लाईटचं काम या ठिकाणी राहिलं आहे. आणि दुसरं काम राहिलं ते आपल्याला त्या ठिकाणी कलरचं काम. काही महाराजाच्या हातानं काम झालं आहे, त्या ठिकाणी काही शिखर आपलं त्या ठिकाणी तडा गेलेत. त्या ठिकाणी तडा आणि कलर या ठिकाणी भरण्याकरता आणि याचं काम आपल्याला यावर्षी पूर्ण करू. सुवर्ण वर्ष जरी आपल्या त्या ठिकाणी दिंडीचा असेल पण दोन्ही कामाचा निश्चित आपल्याला त्याशी आपले एज्युकेटेड इंजिनियर चव्हाणसाहेब आले होते, अनुराधाताईचे पती. त्यांना मग विनंती केली की बा आम्हाला इलेक्ट्रिकेशनचा चांगला माणूस, काहून तर आपलं काम इतकं सोपं नाही की लावले लाईट आणि सुरू केलं. आपल्याला जे ज्ञानेश्वरी कोरली त्याच्यावर कशी लायटिंग असली पाहिजे, लायटिंग असलं वाचता आलं पाहिजे, लायटिंग चांगली दिसली पाहिजे, केबल कोणतं टाकलं पाहिजे, ह्या सगळ्या इलेक्ट्रिकेशन इंजिनियरच्या माध्यमातून व्हावं, एक चांगली इलेक्ट्रिकेशन व्हावं. म्हणून आम्ही चव्हाणसाहेबांना सांगितलं की आम्ही तुमच्यासमोरच सांगितलं संस्थान पैसे खर्च करेल, फक्त आम्हाला एक चांगला माणूस द्या. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला कलरचं काम इतकं सोपं नाही की 221 फुटाचं मंदिर त्या ठिकाणी कलरवर काम करण्याकरता माणसं या ठिकाणी कोणी तयार होत नाहीत. पाल बांधून या ठिकाणी काम करायचं आहे. तरीसुद्धा येणाऱ्या वर्षात आम्ही 27मध्ये दोन्ही काम करून येणाऱ्या वर्षामध्ये आपण कळसरावचा कार्यक्रम हा निश्चित आपल्याला करायचा आहे. तो आपल्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं होणारच आहे. पण या ठिकाणी महाराजांना जो 50 वर्ष या ठिकाणी पूर्ण दिंडील झालेत. खरोखर दिंडीमध्ये बरेच जणांचे अनुभव आहेत. 50 वर्ष या ठिकाणी दिंडीत चाललेले लोक आहेत. महाराजाचा सर्वात अनुभव प्रत्येक माणसाला काही ना काही स्वरूपात महाराजाचा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला कुटुंबाला मित्रांनो आलेला आहे. आणि आपण दिंडीतसुद्धा येता. आपण खरं म्हणजे आज माऊलीसोबत आपला दिंडी नंबर 43चा 16 हरिभक्तपारायण गोविंद महाराज केंद्रेचा 16 आपण संख्या आपण जर बघितली तर एक नावाजलेलीच इथली कोण्याही दिंडीत एवढे माणसं या ठिकाणी दिंडीत नाही, ते मान्यच करावं लागतं आहे. आपण या ठिकाणी सर्व प्रकारे सोय या ठिकाणी करतो. आणि येणाऱ्या काळात सुवर्ण वर्षामध्ये आपण निश्चित जे जे करता येईल महाराजांनी नियोजन केलं आहे. माझी विनंती राहील की आपण नामस्मरणाचे ज्या वह्या आहेत प्रत्येकानं आपलं नाव नेऊन द्यायचं आहे. प्रत्येक माणसानं नवरा बायको जरी आले असतील, मुलगी जरी आली असेल, 3 जणांना 3चं नाव आणि 3 जणाचे आम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी नम्र विनंती राहील. आपण सर्वजणांनी आपले नाव, आपलं मोबाईल नंबर आम्हाला त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी नेऊन द्यायचं आहे संस्थानला. आणि ज्याला नामस्मरण होतं आहे, ज्याला नामस्मरण करण्याची इच्छा आहे त्या ठिकाणी वही नेऊन किती दिवसात पूर्ण करायचं महाराज? वहीचं नामस्मरणाचं किती दिवसात पूर्ण करायचं आहे? हां 4 महिन्यात. हे आपल्याला 4 महिन्यात पूर्ण करायचं आहे. हां 14 कोटीचा जप आपल्याला या ठिकाणी बघा तुम्ही करणार आहेत, हे तुमच्या करण्याकरता आहे.
मग सांगा, जप तुम्ही करणार आहेत, पुण्य तुम्हाला मिळणार आहे. हां, चतुर्मासात होणार आहे. तुमच्या करता एक तुमच्या फक्त नामानिमित्त विष्णू महाराज आहेत, पण अखेर नामस्मरणाचा जप तुम्ही करणार, तुम्हाला त्याचं फळ मिळणार, तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी पुण्य वाढणार. म्हणून माझी विनंती आहे, आपण वह्या ज्याला न्या, त्या ठिकाणी नामस्मरण करा. 14 कोटीचा नामस्मरण आपण आपलं 50 वर्ष पूर्ण सुवर्ण महोत्सव होते त्या निमित्तानं म्हणा, आपल्या सर्व भक्तागणाच्या वतीनं आपण 14 कोटीचा जप आपण सर्वांना अर्पण या ठिकाणी आपण करणार आहोत. माऊलीला माझी तुम्हाला सर्वांना प्रत्येकाला विनंती आहे. बघा, दिंडीमध्ये काही गोष्टी आम्ही तुम्हाला करतो, वाईट वाटत असेल, पण आम्ही बघा काही लोक चुलांगणाजवळ बसतात, गॅसजवळ बसतात, आम्ही उठवतो. कारण हे की गरम पाणी आहे. गरम पाणी जर खाली पाय एखादा घसरला आणि त्या ठिकाणी गरम पाणी अंगावर पडलं तर भाजल्या जाऊ नये. आमचा उद्देश दुसरा कोणाला बोलण्याचा काही नाही, आम्हाला तुम्हाला शिकू नये असा विषय नाही आहे. पण त्यातून दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये. एक मला शेवटचा विषय सांगतो. मग सांगा, किती लोकांना घरी लग्न केले विचार करा. आपल्याला लग्न करायचं असेल तर आपण 2000-3000 माणसं जेव घालायचे, तर 1 महिन्यापासून आपण तयारी करतो. किराणा घेऊ का, काय येऊ, दोलडी वाढाय देऊ का, बाटली वाढाय आणू का, टोपलं लागतंय का, नुकती कराय माणसं येतात की नाही, आले तर जेवतील की नाही, जेवले तर वाढाय कोणी मिळेल की नाही, आणि वाढायचं कमी पडतंय का, असा आपण या ठिकाणी अंदाज लावत असतो. पण मित्रांनो, आपण रोज पाहता, आम्ही रोज 3000 माणसं सकाळी, 3000 माणसं संध्याकाळी या ठिकाणी ज्या ठिकाणी करतो आहे, आणि या ठिकाणी आमची सोय जी ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहे. आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं. अरे कोणी म्हणत आहेत यावर्षी BC बरेच चर्चा आहेत, पण तुम्हाला आवर्जून सांगेल की मी खरेदी करणारा माणूस आहे. गेल्या वर्षी आपल्याला 2000 तेलाचा डबा भेटला आहे, यावर्षी 2550 रुपये त्या ठिकाणी गव्हाचं आहे. गेल्या वर्षी आपल्याला 2200 रुपयात गहू भेटले होते, यावर्षी आपण 3300 रुपयानं आपण या ठिकाणी गहू घेतले. भगराचा विषय सांगितला तर भगर 100 रुपये किलो होती, 200 रुपये किलो भगर झाली. प्रत्येक गोष्ट, तांदूळ घ्या, सगळ्यात मोठी तेजी जर कशात असेल तर 1.5 पट ते 1.25 पट तांदूळ या ठिकाणी वाढला आहे. तर अनेक या ठिकाणी वस्तू वाढल्यात. आणि एक लक्षात ठेवा, बाबाच्या काळात दिंडी चालायची, पूर्ण माणसं सेवेकरी काम करत होते. स्वयंपाक करणाऱ्या महिला हे सेवेकरी होत्या, वाहणारी मंडळी सेवेकरी होती, तंबू ठोकणारी मंडळी सेवेकरी होती, गाडीत माणसं आणत होते तर नामानिराळे पैसे या ठिकाणी घेत होते. आजही तीच परिस्थिती आहे. गाडीवाले फार पैसे घेत नाहीत आपल्याकडं. खरा विचारचा गाडीचा पैशाचा विचार केला तर आज मोठ्या मोठ्या गाड्या 3000 रुपये 4000 रुपये रोज कमवणाऱ्या, 5000 रुपये रोज कमवणाऱ्या गाड्या आहेत. याचा विचार केला तर अनेक या ठिकाणी पैसे होऊ शकतात. पण सगळे पैशाचा मोबदला देऊन या ठिकाणी वाडेकरी आहेत. आज आम्ही वाडेकऱ्याला आपण मदत करतो आहे, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. बघा, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, महत्त्वाचे पैसे देणारा आहे तितकाच महत्त्वाचा आहे, दान करणारा आहे तितकाच महत्त्वाचा आहे, स्वयंपाक करणारा आहे तितकाच महत्त्वाचा आहे. दान दिलं, स्वयंपाक करणारा नसला तर त्या ठिकाणी दानाचा काय उपयोग नाही. स्वयंपाक केला आणि वाढणार नसतील तर मित्रांनो त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि हे सगळं जरी असेल आणि भोजन करणारी मंडळी तुम्ही नसाल तर दान देणाराचा उपयोग नाही, स्वयंपाक करणाराचा उपयोग नाही, वाहणाराचा उपयोग नाही. म्हणून सर्वात मोठे तुम्ही दानदाते आहात, तुम्ही प्रसाद ग्रहण करणारे माणसं आहात. म्हणून सर्वांचे मी संस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचे, आपण या दिंडीमध्ये आलात, परत या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि या सर्व गोष्टी करताना आमच्या बोलण्यातून वाच्यातून काही होत असेल, बोलण्यातून वाकडं वाटत असेल, त्या ठिकाणी जाहीर माफी मागतो. की या ठिकाणी आम्ही जर कंट्रोल नाही केलं, बघा, जर चपाती कमी पडली ना आम्ही तिकडं जर थांबलो नाही तर मला वाटत नाही की चपातीच्या माणसं त्या ठिकाणी उभी राहते. एखादी गोष्ट कमी पडली तर त्या ठिकाणी माणसं, आता तुम्हाला सांगायचा विषय नाही आहे, पण एखाद्या दिवशी काही होऊ नये. प्रत्येक पदार्थ प्रत्येक माणसाकडे पर्यंत पोहोचला पाहिजे. मग ती कोणती वस्तू आपण केलेली सर्वापर्यंत जावी, सर्वापर्यंत पोहोचावी, सर्वाचं पोटभर जेवावं, या मागचाच आमचा उद्देश आहे. बाकी आम्हाला मला सांगा, माझ्या दिंडीमध्ये कोणी नाचलं की नाही? यात आपण महाराजाच्या दिंडीमध्ये जात पात धर्म बाजूला ठेवून आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक समाजाचा माणूस या ठिकाणी येऊन महाराजाचं वैभव या ठिकाणी गात आहे. महाराजांना कधी जातपात धर्म बाजूला ठेवून आपण या ठिकाणी मानेश्वर महाराजाच्या दिंडीमध्ये आपण आलात. सर्वांचे मी हरिभक्तपारायण हरिभक्तपारायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीनं सर्वांच्या या ठिकाणी आभार करतो. जे तुम्हाला घडल, बघा, हे सर्व आम्ही सांगते की तुमच्या डोक्यात ताण येऊ देऊ नका. जे तुम्हाला घडतंय ते तुम्ही करा, जे घडत नाही तर तुम्ही फक्त दिंडीत या. 50 वर्षे पूर्ण होणार आहेत, दाणे दाणे होणार आहे, कळस होणार आहे, रोज माणसं जेवणार बी आहेत,
आणि तुम्ही नाही आले तरी होणार, तुम्ही आले तरी होणार, आणि दिंडी काय बंद होणार नाही. 2000ची होईल, 1000ची होईल, 500ची होईल, नाही तर विष्णू महाराज संस्थेचे विश्वचच काढतील, पण काही फरक पडत नसतो. पण तुमचा सुद्धा याच्यामध्ये आमचा महत्त्वाचा केंद्रीय महाराजाचा भाग होता की हे नामस्मरण तुमच्या हातानं व्हावं, हे जप तुमच्या हातानं व्हावं, अन्नदान तुमच्या हातात व्हावं, आपल्या जीवनात काहीतरी परिवर्तन घडावं. आणि दिंडीत आल्याच्या नंतर अनेक आपल्या ठिकाणी परिवर्तन या ठिकाणी माणसाच्या माध्यमातून घडत असतात. म्हणून महाराज प्रत्येक म्हणायचे, घडी गेली की पिढी गेली. महाराज सांगत होते, महाराजाचं प्रत्येक कीर्तनात असायचं. बघा हे 50 वर्ष असे निघून गेले, हे 50 वर्ष आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. असंच मंदिराचा सुवर्ण कळस बी होऊन जाईल आपल्यासमोर पाहता पाहता. पण मी म्हणल मला बा 500 रुपये दिले असते कळसाला तर बरं झालं असतं, पण कळस लावल्यावर काही उपयोग नाही. ही संधी तुम्हाला आहे, तुमच्या पैशाचा कुठंही दुरुपयोग होणार नाही, तुमच्या एकही रुपयाचा गैरव्यवहार होणार नाही, याची फक्त 100% हमी त्या ठिकाणी देतो. सर्व अदावत, सर्व जे काही चुका आहेत ते माझ्या आहेत, आणि सगळं काम तुम्ही या ठिकाणी करता असं मी मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.